स्वस्ति श्री गणेशाय नमः। स्वस्ति श्री गणेशाय नमः। स्वस्ति श्री गणेशाय नमः। बाळाला कुंकू लावून द्या भाऊ थोडं, या भाऊंना थोडं कुंकू लावून द्या. तुम्ही दोघी जणी एकमेकींना हळदी कुंकू लावून द्या. हरिः ओम. देवताभ्यो नमो नमः. हरिः ओम. बसा, लावून दे. हां बसा. हळदी कुंकू लावून घेतलं. हरिः ओम. स्वस्ति श्री गणेशाय नमः. स्वस्ति श्री गणेशाय नमः. स्वस्ति श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. विघ्नेश्वराय वरदाय सुरप्रियाय लंबोदराय सकलाय जगद्धिताय नागाननाय श्रुतियज्ञविभूषिताय गौरीसुताय गणनाथ नमो नमस्ते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणनाथ सरस्वती रविशुक्र बृहस्पति पंचैतानि स्मरे नित्यं वेदवाणी प्रवर्तते. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. रामो राजमणि तदा विजयते रामं रमेशं भजे. रामेणाभिहता निशाचरचमो रामाय तस्मै नमः. रामाण्णास्ति परायणं वरदरं रामः सदा सोऽस्म्यहं. रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धरम्. अतुलितबलधामं हेमशैलावदेहं धनुजवनकृशानं ज्ञानिनामग्रगण्यं सकलगुणनिधानं वानरानामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुक्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. वन्दे देव उमापतिं सुरगुरुं वन्दे जगत्कारुणं वन्दे पन्नगभूषणं मृगधरं वन्दे पशूनां पतिं वन्दे सूर्यशशाङ्कवैहिनयनं वन्दे मुकुन्दप्रियं वन्दे भक्तजनाश्रयं च वरदं वन्दे शिवं शङ्करम्. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. गोपाल कृष्ण भगवान की जय. कथा श्रवण करायच्या आधी, सत्संग श्रवण करायच्या आधी आपलं मन आणि वाणी आपण पवित्र करून घेऊ.
आणि सत्संगाच्या सुरुवातीला भजनाने सुरुवात करू. मी म्हणेल माझ्या मागे तुम्ही म्हणा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. म्हणा श्री श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा. 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 श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा. भगवंताला गोविंद नाव अत्यंत प्रिय आहे. भगवंतांनी गोवर्धन लीला केली, भक्त त्यांना गोविंद म्हणतात. गोविंद मेरो है गोपाल मेरो है. गोविंद मेरो है गोपाल मेरो है. श्री बाके बिहारी नंदलाल मेरो है. श्री बाके बिहारी नंदलाल मेरो है. गोविंद मेरो है गोपाल मेरो है. गोविंद मेरो है गोपाल मेरो है. श्री बाके बिहारी नंदलाल मेरो है. श्री बाके बिहारी नंदलाल मेरो है. गोविंद मेरो है गोपाल मेरो है. गोविंद मेरो है गोपाल मेरो है. भगवंताचं भजन राधेचं नाव घेतल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. आपण सगळेजण राधेच्या नावासोबत भजन करू. राधे गोविंद भजो राधे गोविंद राधे गोविंद भजो राधे गोविंद.
गोविंद बोलो हरि गोपाल बोलो गोविंद बोलो हरि गोपाल गोविंद बोलो हरि गोपाल बोलो गोविंद बोलो हरि गोपाल गोविंद बोलो हरि गोपाल बोलो गोविंद बोलो हरि गोपाल बोलो गोविंद बोलो हरि गोपाल बोलो गोविंद बोलो हरि गोपाल गोविंद बोलो हरि गोपाल बोलो गोविंद बोलो हरि गोपाल हे गोपाल राधे कृष्ण गोविंद गोविंद गोपाल हे गोपाल राधे कृष्ण गोविंद गोविंद गोपाल राधे कृष्ण गोविंद गोविंद कृष्ण गोविंद गोविंद कृष्ण गोविंद 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 कृष्ण गोविंद गोविंद कृष्ण गोविंद 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 कृष्ण गोविंद गोविंद हे गोपाल राधे कृष्ण गोविंद गोविंद गोपाल राधे कृष्ण गोविंद गोविंद 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 हे गोपाल राधे कृष्ण गोविंद गोविंद गोपाल राधे कृष्ण गोविंद गोविंद हे गोपाल राधे कृष्ण गोविंद गोविंद गोपाल राधे कृष्ण गोविंद गोविंद हे गोपाल राधे कृष्ण गोविंद गोविंद गोपाल राधे कृष्ण गोविंद गोविंद भगवंताला अत्यंत प्रिय हा मंत्र आहे, हा महामंत्र आहे. आपण सगळेजण मिळून भजनामध्ये करू, सोबत सोबत म्हणायचं, मागे पुढे नाही, सोबत सोबत म्हणा. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे म्हणा. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे म्हणा. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री वेदव्यास जी महाराज की जय. श्री सुखदेव जी महाराज की जय. अनंत बलवंत श्री हनुमान जी महाराज की जय. सब संतन की जय, सब विप्रण की जय. जगत जननी गौ माता की जय. भारत माता की जय. नमः पार्वती पतये. हर हर महादेव हर.
द्वारिकाधीश की जय। परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर अकारण करुणा मरुणालय भक्त वांछा कल्पतरू तिडेनवेद विनेनवेद पीतांबर धारण करणारे श्री बालकृष्ण लाल, श्री बाकी बिहारी लाल, श्री राधारमण लाल यांची अत्यंत प्रिय तिथी एकादशी तिथी, एकादशी महाराणी श्रीमद भागवत विठ्ठल रुक्मिणी सर्व देवी देवता सद्गुरु देवता सर्व संत साधू सज्जन उपस्थित सर्व श्रोते मुख्य यजमान अजय खुळे परिवार सर्वांच्याच हृदयस्थित भक्ती ज्ञान वैराग्य तप सर्वांनाच वंदन करून आजच्या या एक दिवसीय सत्संगाला सुरुवात करू। शास्त्रांनी सांगितलेलं आहे भाग्योदयेन बहुजन्म समर्पितेन सत्संग मंच लभते। हे जे आपल्याला श्रावण महिन्यामध्ये पुत्रदा एकादशीच्या या योगावरती जे सत्संग प्राप्त होऊन राहिलेला आहे, हे सत्संग आपण भगवंताला अनेक जन्म समर्पित राहिलो आहे म्हणून आपल्याला हे सत्संग प्राप्त होऊन राहिलेलं आहे। बहुजन्म समर्पितेन म्हणजे कितीतरी जन्म आपण भगवंताला समर्पित राहिलो आणि त्याच्यामुळे आपल्याला इथे सत्संग प्राप्त होऊन राहिलेला आहे। आणि जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अजयजी वहिनी खुळे परिवार यांचं हे दिव्य मनोरथ आहे। यांच्या मनामध्ये इच्छा झाली आपल्याकडे सत्संग व्हावं, कथा व्हावी, कथेचं जे आयोजन आहे ते आयोजन पुढे होईल त्याच्यासाठी मोठी तयारी करायची आहे। पण त्याच्या आधी आपल्याकडे संकीर्तन व्हावं, सत्संग व्हावं असं यांच्या मनामध्ये संकल्प आला। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भगवंताच्या कार्याचं संकल्प आपल्या मनामध्ये येणं ही भगवंताची कृपा आहे आणि भगवंताची इच्छा राहते। बिना भगवंताच्या इच्छेने आपल्या मनामध्ये ही गोष्ट येतच नाही। आपल्या सनातन हिंदू धर्माचे मुख्य 4 वेद सांगितलेले आहेत, ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, सामवेद। आता हे जे 4 वेद आहे, हे 4 वेद म्हणजे भगवंताचे श्वास सांगितलेले आहेत। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये एक ध्वनी आहे, आवाज आहे प्रत्येक गोष्टीमध्ये।
जसं आता मोबाईलचा आवाज येऊन राहिला, तसा प्रत्येक गोष्टीत आवाज आहे, ध्वनी आहे. भगवंताचा जो ध्वनी आहे, हा भगवंताचा ध्वनी ऋषी मुनींच्या लक्षात आला. ऋषी मुनींनी तो साठवून ठेवला. आपल्याही शरीरामध्ये ध्वनी राहते असं आपल्या लक्षात येत नाही, पण आपण जेव्हा मोठमोठ्या हॉस्पिटल्समध्ये पाहतो तर तिथे पेशंटला अशी मशीन लावलेली राहते आणि तिथे त्या मॉनिटरवरती तो ध्वनी हे डॉक्टर लोक पाहतात आणि त्यांचा अभ्यास आहे, त्याच्यातून ते अंदाज घेतात की याची कंडिशन कशी आहे. जसं मनुष्याचा शरीरातून निघणारा ध्वनी जो आहे त्याचं एक शास्त्र जसं आहे, तसंच भगवंतापासून जो ध्वनी निघाला तो आपल्या ऋषींनी जो साठवून ठेवला, त्याच्या ज्या रुचा तयार केल्या, त्या रुचा त्यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना शिकवल्या. त्याला आपण श्रुती म्हणतो. श्रुती म्हणजे ऐकून ऐकून शिकणे, हे झाले श्रुती. आता ही परंपरा सुरू होती, गुरु शिष्य परंपरेतून हे ज्ञान पुढे पुढे येत होतं. पण कृष्णद्वैपायन भगवंताचेच अवतार आहे, त्यांना आपण वेदव्यास म्हणतो. आताच गुरुपौर्णिमेला आपण त्यांचं पूजन केलं. गुरुपौर्णिमा त्यांचा प्रकट होण्याचा दिवस आहे. आता हे जे वेदव्यास आहे यांनी आपल्या सगळ्यांवरतीच कृपा केली आणि त्या ज्या श्रुती आहे या लिपिबद्ध केल्या. लिपिबद्ध केल्या म्हणजे त्याचं लिखाण केलं. भगवंताचे जे श्वास आहे त्याचं लिखाण केलं आणि असे करत त्यांनी वेदाचं लिखाण केल्यावरती त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली की हे जे भगवंताचे श्वास आहे हे सर्वसामान्यांना समजायसाठी कठीण आहे. मोठ्या मोठ्या ऋषींनाच त्याचा अर्थ लागायसाठी त्यांचं जीवन चाललं गेलं. सर्वसामान्य या भगवंताच्या श्वासाचा अर्थ नाही लागू शकत, या वेदांचा अर्थ त्यांना नाही लागू शकत. तेव्हा आपल्या सर्वांवरती कृपा करायसाठी वेदव्यासजींनी पुराण तयार केली आणि एक एक करत 18 महापुराण वेदव्यासजींनी तयार केली. आता ही वेदव्यासजींनी आपल्यावरती केलेली कृपा आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला भगवंत यांना श्रवण करता येऊन राहिलाय. भगवंताला श्रवण करायसाठी, भगवंताबद्दल आपल्या मनामध्ये प्रेम उत्पन्न करायसाठी सत्संगच एक माध्यम सांगितलेलं आहे. दुसरं कोणतं माध्यमच नाही आहे. अशा या सत्संगाला आपण इथे सुरुवात केलेली आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की हा पवित्र असा श्रावण मास सुरू आहे आणि श्रावण मासामध्ये आलेली ही पुत्रदा एकादशी आहे. तसं तर आपण सगळेजण श्रावण मासामध्ये महादेवाची उपासना करतो, महादेवाचीच भक्ती राहते. पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की महादेव हे भगवान विष्णूंचे भक्त आहे. म्हणजे देवादिदेव महादेव हे भगवान विष्णूंची भक्ती करतात. म्हणूनच श्रीमद भागवतामध्ये म्हटलेलं आहे, वैष्णवा नाम यथा शंभू. म्हणजे महादेव जे आहे हे परम वैष्णव आहे. म्हणजे विष्णूंचे
परम भक्त आहे. देवादिदेव महादेव जेव्हा कैलास पर्वतावरती ध्यान लावून बसतात तेव्हा त्यांचं ध्यान हे कृष्णाचं ध्यान असते आणि कृष्ण लीला ते तिथे पाहतात आणि त्या कृष्ण लीला तशाच्या तशा माता जगदंबा पार्वतीला सांगतात. महादेव जे आहे, देवादिदेव महादेव यांच्याबद्दल म्हटलेलं आहे की यांची जी आत्मा आहे ही हरी आहे. म्हणजे हरची आत्मा हरी आहे आणि हरीची आत्मा हर आहे असं सांगितलेलं आहे. महादेवाला प्रसन्नता प्राप्त होते जेव्हा आपण भगवान विष्णूंच्या कथा श्रवण करतो, त्यांच्या लीला श्रवण करतो. तर या पवित्र श्रावण महिन्यामध्ये आपल्याला भगवंताचे लीला श्रवण करायचे आहे आणि त्याच्यासाठी आपण हा आजचा दिवस घेतलेला आहे. सत्संग श्रवण करायसाठी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपलं जे जीवन आहे, भगवंतानी आपल्याला हे जे मनुष्य शरीर दिलेलं आहे, हे मनुष्य शरीर भगवंतानी आपल्याला कृपा करूनच दिलेलं आहे. कारण की याच्या आधी आपण 84 लाख योनीमध्ये होतो. आपण कितीतरी वेळा कुत्रेही झालो आहे, मांजरही झालो आहे, किड्या मुंग्यांचाही जन्म आपला झालेला आहे आणि त्याच्यातूनच करत करत 84 लाख योनीनंतर आपल्या सगळ्यांना हा मनुष्य जन्म मिळालेला आहे. आता हा जो मनुष्य जन्म मिळालेला आहे, तर मनुष्य जन्म काहीतरी विशेष कारणासाठी मिळालेला आहे. आपण आपल्या परिवाराचं संगोपन करणं, आपला परिवार वाढवणं, याच्यासाठीच आपल्याला हा जन्म नाही मिळालेला आहे. याचा मुख्य उद्देश हा हे आहे की आपल्याला हे जे मनुष्य शरीर मिळालेलं आहे, याचं एकच उद्देश आहे, भगवंताला प्राप्ती करणं, भगवंताला प्राप्त करून घेणं. आणि भगवंताला प्राप्त करून घ्यायसाठी आपल्याला स्वतः प्रयत्न करावे लागते. जसं आपल्याला स्वतःसाठी काही वस्तू घ्यायची असेल तर ते आपल्याला कमी प्रयत्नामध्ये मिळूनही जाते, कारण की ते आपल्या भाग्यावरती डिपेंड आहे. आपल्या भाग्यात असलं तर ती गोष्ट आपल्याला मिळतेच. थोडे प्रयत्न केले तरी मिळते, नाही प्रयत्न केले तरी मिळते. पण भगवंताची प्राप्ती ही भाग्यावर डिपेंड नाही आहे, याला भाग्य कारणीभूत नाही आहे. भगवंताची जर आपल्याला प्राप्ती करायची आहे तर त्याच्यासाठी आपले स्वतःचे प्रयत्न आवश्यक आहे आणि त्या प्रयत्नामध्ये सत्संग श्रवण करणं ही पहिली पायरी सांगितलेली आहे. जसं भक्ती 9 प्रकारची भक्ती आहे, त्याच्यातली जी पहिली भक्ती आहे ती श्रवण भक्ती आहे. आपण भगवंताला जसं श्रवण करू, भगवंताला श्रवण करता करता, भगवंताचे लीला श्रवण करता करता आपल्या मनामध्ये भगवंताबद्दल आसक्ती, भगवंताबद्दलचं प्रेम वाढत जाईल
आणि हे प्रेमच आपल्याला भगवंताची प्राप्ती करून देईल. याच्यासाठी सत्संग श्रवण करणं महत्वाचं आहे. आणि मुख्य सांगितलेलं आहे, जो भक्त आहे, खरा भक्त, त्यांनी करायच्या काही गोष्टी आहे. आणि त्यातलं महत्वाचं म्हणजे एकादशीचं व्रत सांगितलेलं आहे. एकादशी भगवंताच्या प्रसन्नतेसाठी सर्वच भक्त करतात. एकादशीचं व्रत केल्याने भगवंत प्रसन्न होतात. आणि सगळ्यात मुख्य भगवंताला प्रिय आहे ती म्हणजे तुळशी. आपण जर तुळशीची माळ धारण केली तर ती भगवंताला प्रिय आहे. एकादशीची निष्ठा, तुळशीची निष्ठा ही आपल्याला भगवंताची प्राप्ती करून देते. त्यातच ही आजची पुत्रदा एकादशी आपल्याला प्राप्त झालेली आहे. एकादशी तिथी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ही पौर्णिमेच्या आधी येतेच. आणि एक कृष्ण पक्षातली एकादशी ही अमावस्येच्या आधी येते. आणि विज्ञानही सांगते की आपल्या शरीरामध्ये पाणी म्हणा, अन्न म्हणा, याचा समतोल करायचा असेल तर आपल्याला पौर्णिमेच्या आधी उपास करणं आवश्यक आहे. आणि अमावस्येच्या आधी पण उपास करणं आवश्यक आहे. आणि विज्ञान तर विज्ञान आहे, पण सगळ्यात महत्वाचं आहे की ही एकादशी तिथी जी आहे ही आपल्याला भगवंताची प्राप्ती करून देणारी आहे. आणि भगवंताला हरिनाम प्रिय आहे. शास्त्रांनी सांगितलेलं आहे की हरिनाम आपण करताना जेव्हा भगवंतासाठी आपण माळ घेऊन जप करतो, जशी जशी जपाची संख्या वाढत जाते तशी तशी नामाबद्दलची आपली श्रद्धा भक्ती वाढत जाते. आणि ती माळ आपल्या हातात असताना आपण साक्षात भगवंताची प्रदक्षिणा करताय असा भाव आपल्या मनामध्ये उत्पन्न होतो. आणि त्या नामाच्या कृपेनेच आपल्याला भगवंताची प्राप्ती होते. कारण की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आपण सगळ्यांनी कथा श्रवण केली आहे, सुदामा चरित्र कथा श्रवण केलेली आहे. आता हा भगवंताचा परम मित्र सुदामा आहे. आणि तो त्याच्या घरची परिस्थिती अशी आहे की त्याच्याकडे एक दिवस अन्न शिजलं तर दुसरं केव्हा शिजेल हे माहित नाही. तो भिक्षा मागायला जातो. असं नाही की त्याच्याकडे काही विद्वत्ता नाही, त्याच्याकडे विद्वत्ता आहे. कारण की हाय पण भगवंतासोबतच सांदीपाणी ऋषींच्या आश्रमामध्ये शिकलेला आहे. पण हा सुदामा आपल्या पत्नीला सांगतो
की मी जे नाम भगवंतासाठी करतो, जी भक्ती करतो, मी त्याची विक्री नाही करणार. मी ब्राह्मण आहे, पण मी कोणाकडे पूजा सांगायला नाही जाणार. मी कोणाचं ज्योतिष्य, मी कोणाचा फलादेश नाही सांगणार. आता ही सुदामा यांची पत्नी म्हणते सुशीला की आपल्या घरची परिस्थिती पाहून तुम्ही काहीतरी करायला पाहिजे. सुदामाजी या आपल्या पत्नीला सुशीलेला म्हणतात की आपल्याला भगवंतांनी चांगलं ठेवलेलं आहे. सुशीला म्हणते की आपल्याकडे कोणी येत जात नाही. आपली परिस्थिती पाहून आपल्याकडे नेसायला धड वस्त्रही नाही. मी एकच साडी नेसते, रात्री 30 धुते आणि तशी ओलीच साडी नेसते. तेव्हा सुदामाजी म्हणतात की ही भगवंताची कृपाच आहे. कारण की ज्यांच्याकडे खूप कपडे आहे त्यांचा जास्तीत जास्त वेळ कोणते कपडे घालून कोणते नाही याच्यातच जातो. आणि आपल्याकडे कोणी येत नाही हेही चांगलं आहे. कोणी आलं तर आपलं जे भगवंताचं नाम आहे त्याच्यामध्ये व्यत्यय येईल. आणि कोणी आपल्याकडे आलं तर मग आपल्यालाही त्यांच्याकडे जावं लागेल. आणि कुठेही आपण गेलो तर सगळीकडे एकमेकांबद्दल निंदा, तिरस्कार, द्वेषच दिसणार आहे. आणि भगवंताचं नाम जे आहे याच्यासाठी आपण सगळ्यांच्या दूर राहिलेलंच बरं. आणि सुशीलेचा आग्रहाने जेव्हा सुदामाजी भगवंताच्या भेटीसाठी जातात तेव्हा सुदामाजींचा जो प्रवास आहे तसाच आपल्या सर्वांचा प्रवास सांगितलेला आहे. आपणही मनुष्य जन्म जो घेतलेला आहे तो मनुष्य जन्म म्हणजे फक्त आपली लेकरं बाळासाठी नाही घेतला किंवा खूप प्रॉपर्टी जमा करायसाठी, पैसा जमा करायसाठी किंवा आपलं खूप काही नाव झालं पाहिजे याच्यासाठी आपण जन्म नाही घेतलेला आहे. तर हा जन्म आपला भगवंताच्या प्राप्तीसाठी आहे. सुदामाजींचा जसा भगवंताकडे जायचा प्रवास सुरू होता तसाच आपलाही प्रवास आहे. जेव्हा सुदामाजी भगवंताकडे चालले तेव्हा त्यांच्याकडे दोनच गोष्टी होत्या. एक काय होती, माळा, जपाची माळ होती. आणि दुसरं काय होतं तुम्हाला माहिती आहे? हा, तर जे नामधन आहे, नामधन म्हणजे आतापर्यंत आपण भगवंताचं जितके वेळा नाव घेतलेलं आहे ते धन रूपाने आपल्या सोबत आहे. भगवंताच्या प्राप्तीची यात्रेमध्ये दोन गोष्टी आवश्यक आहे. एक नामधन, दुसरं भावधन. भगवंताबद्दल भाव आपला जो आहे तेही धन आहे. जसं आपण यात्रा करतो, कुठेही पण प्लॅनिंग करतो, फिरायला जायचं प्लॅनिंग करतो, आपण विवाह कार्यात वगैरे जायसाठी आपण निघतो घरून, तर कितीतरी तयारी करतो, आहे की नाही? कोणते कपडे घ्यायचे, तिथे काय नेसायचं, नंतर काय नेसायचं, हे ते, प्रवासात काय लागणार आहे, जास्तीचे पैसे सोबत घेतो आपण. हे सगळ्या गोष्टी घेऊन जेव्हा आपण निघतो, वास्तविक पाहता तेवढ्याचं कामही नेणार. तिथे आपली व्यवस्था झालेली आहे, त्याच्यानंतर गेलं जाणे आणि येणे आहे, पण तरी आपण खूप तयारी करतो. आता या व्यावहारिक प्रवासासाठी आपली एवढी तयारी आहे, पण आपला जो मुख्य प्रवास आहे भगवंताकडे जायचा त्याच्यासाठीची आपली तयारी होणं आवश्यक आहे. आणि त्याच्यासाठीची तयारी म्हणजे त्याची सुरुवात आहे सत्संग. आणि या सत्संगातून भगवंताबद्दल जे प्रेम, आपला भाव तयार होणार आहे ते होणार आहे भावधन. आणि दुसरं जे नामधन आहे हे आपल्याला स्वतः तयार करायचं आहे. ते आपल्या घरी बसून आपण जिथे कुठे बसू तिथे आपलं नाम जे आहे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हे नामधन आपल्याला वाढवायचं आहे. आणि नाम याचं महत्त्व जे आहे हे खूप आहे. आणि त्या प्रसंगावरती एक भजनही आलेलं आहे, तर आपण भजन घेऊ आणि पुढचा सत्संग सुरू ठेवू.
गोपाल कृष्ण भगवान की जय। सोबतही म्हणू शकतो सगळे। अमृत है हरि नाम जगत में, इसे छोड़ विषय विष पीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या, हरि नाम नहीं तो
देह पड़ी रह जावे यहाँ, फिर कुंडल और नगीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या। अमृत है हरि नाम जगत में, अमृत है हरि नाम जगत, इसे गुण विषय विष पीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या, हरि नाम नहीं तो जीना, हरि नाम नहीं तो जीना, हरि नाम नहीं तो जीना, हरि नाम नहीं तो जीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या। गोपाल कृष्ण भगवान की जय। हरिनाम जीवनामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे हरिनाम. कारण की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपला जो अंत्यकाळ आहे, आपण जसं आपण जन्म जो घेतलेला आहे तो या मृत्यू लोकामध्ये घेतलेला आहे. आणि या मृत्यू लोकामध्ये सांगितलेलं आहे की ज्यांनी ज्यांनी जन्म घेतला त्याचा सगळ्यांचाच मृत्यू आहे. आणि सगळ्यांचा मृत्यू आहे तर सगळ्यांना नंतर दुसरा जन्मही मिळणार आहे, हे पक्का आहे. दुसरा जन्मही मिळणार आहे. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की दुसरा जन्म भगवंत आपल्याला आपल्या इच्छेप्रमाणे देतात. दुसरा जन्म आपल्या इच्छेप्रमाणे देतात. आपली जशी इच्छा राहिली भगवंत तसा जन्म देतात आपल्याला. जसं आपलं जीवन जगताना आपण कसे जरी जगलो, पण जेव्हा आपला मृत्यू समय निकट आला, मृत्यू समय जवळ आला, तेव्हा आपल्या मनामध्ये जो भाव असेल, जसं आपल्या मनामध्ये विचार चालू असेल, भगवंत आपल्याला तसा दुसरा जन्म देतात. भगवंताची अशी योजना आहे, भगवंताची अशी व्यवस्था आहे. जसं आपल्याकडे तुम्हाला माहिती आहे की न्याय व्यवस्था जी आहे याच्यामध्ये सांगितलेलं आहे की एखाद्याला मृत्यूदंड जर असेल, एखाद्याला मृत्यूदंड झाला असेल तर त्याला शेवटची इच्छा विचारली जाते, आहे की नाही? शेवटची इच्छा विचारली जाते. ही आपली इच्छा न्याय व्यवस्था आहे. तशीच भगवंताची व्यवस्था आहे. तर भगवंत काय करतात की आपल्या मृत्यू समयी जर आपलं लक्ष प्रॉपर्टीमध्ये असलं, या प्लॉटची खरेदी राहिली, तो प्लॉट विकायचा राहिला, एरिया प्लॉटमध्ये आपण फसलो, हे घर मोठं करायचं होतं, मरताना हा विचार डोक्यात असला तर भगवंत काय करतात, आपल्याला भूत प्रेत बनवतात. हे तर प्रॉपर्टी आपल्या जवळच्या प्रॉपर्ट्या छोट्या आहेत, पण भूत प्रेत यांच्याकडे खूप मोठ्या मोठ्या प्रॉपर्ट्या राहतात. जे खंडर आहे पूर्ण जगभरातले तेवढे भूतांचे प्रेतांचेच राहते, आहे की नाही? आणि जर मरताना आपल्या मनामध्ये प्रॉपर्टीचा विचार आला नाही, पैशाचा विचार आला नाही, संपत्तीचा विचार आला नाही, आणि आपल्याला आपल्या मुलाबाळांचा विचार आला, अरे आपल्या मुलाचं लग्न झालं असतं तर बरं झालं असतं, अरे आपल्या मुलाला अजून मुलं झाली असती तर बरं झालं असतं, आपल्या मनामध्ये मुलांचा, मुलींचा, आपल्या फॅमिली मेंबरचा विचार होत राहिला, येत राहिला, तर भगवंताला असं वाटते की यांचं लक्ष यांच्या फॅमिलीमध्ये आहे आणि फॅमिलीमध्ये मुलाबाळांवर यांचं खूप प्रेम आहे. तर भगवंत काय करतात, पुढचा जन्म डुकराचा बनवतात. कारण डुकरांना खूप पिल्ले राहते.
आणि डुकरांच्या पिल्लांवर खूप प्रेम राहते. पाहिलं ना तुम्ही सोबत सोबत. तर भगवंताला ती शेवटची इच्छा वाटते आणि भगवंत आपल्याला डुक्कर बनवतात. कधी डुक्कर बनवतात, कधी कुत्र बनवतात. आणि अशा प्रकारे ही भगवंताची व्यवस्था आहे. आणि आता आपल्या सगळ्यांना वाटते, तुम्ही काय मी काय, आपण सगळ्यांनाच असं वाटते की आता आपण जीवन जगून घ्यावं आपलं. आपल्याला जसं पाहिजे तसं, ज्या पाहिजे गाड्या वापरून घ्यायच्या, जसं पाहिजे तसं राहायचं, जसं काय करायचं असेल व्यसन करायचे, खाणं पिणं करायचं, जे पाहिजे ते करायचं. आणि नंतर जेव्हा आपला शेवटचा काळ येईल तेव्हा हरिनाम करायचं, की भगवंताचं नाव घ्यायचं आणि भगवंताची कृपा प्राप्त करून घ्यायची. पण हे तेवढं सोपं नाही आहे. भगवंताचं नाव येणं हे तेवढं सोपं नाही सांगितलेलं आहे. कारण की तुम्ही जीवनभर जीवन जगताना जे काही करता ना, तुम्हाला शेवटच्या काळी तेच आठवते. कितीतरी उदाहरणं तुम्ही पाहिलेले आहे तुमच्या डोळ्यांनी, कितीतरी ऐकलेले आहे की एखादा व्यापारी असेल, जर तो आता जाणार, शेवटचे श्वास त्याचे सुरू आहे, तर तो त्याच्या बायकोला विचारेल की सगळेजण दिसत आहे इथे, मुलगा आहे, जावई आहे, मुलगी आहे, सुनबाई आहे, सगळेजण माझ्या समोर उभे आहे, एवढेच काय आपल्या दुकानातले नौकरही माझ्या समोर उभे आहे सगळेजण. तर तो असं नाही म्हणणार बायकोला की तू माझ्याकडून काही दान करून घे, आता मी चाललो, किंवा तू मला काहीतरी नाम घ्यायला लाव, मी चाललो, असं नाही म्हणणार. तो काय म्हणेल त्याच्या बायकोला, सगळेजण इथे आहे, ते दुकानात कोण आहे. त्याच्या डोक्यात ते दुकान राहील, कारण त्यांनी व्यापारच केलेला आहे आयुष्यभर. तर त्याला ती काळजी राहील की नुकसान होऊन राहिलं आपलं, आहे की नाही. पण तोच जर भक्त असेल तर शेवटी त्याला सांगायचंही काम नाही, शेवटी त्याच्या मनात हरिनामच सुरू राहील. तसं आपणही आपल्या जीवनामध्ये जे काही काम करतो त्याची आपल्याला प्रॅक्टिस होते. तुम्ही सगळेजण जेव्हा पोळ्या वगैरे करता, सगळ्या सुरुवातीला केला तेव्हा तर नकाशेच झाले असतील, प्रत्येकाचेच होते. आणि नंतर प्रॅक्टिसमध्ये तुम्ही बोलता बोलता आता गोल पोळी करून घेता, आहे की नाही. हे सगळे जेंट्स लोक ज्यांना गाडी चालवायची प्रॅक्टिस राहते, मोठ्या मोठ्या गाड्या चालवतात, ते पहिले सुरुवातीला तर खूप भीत चालवतात, त्यांना खूप लक्ष देऊन चालवावं लागते. पण नंतर नंतर बोलता बोलता, मोबाईलवर बोलता बोलताही गाडी चालवणं होऊन जाते. हे कशामुळे होते, तर ते प्रॅक्टिसमुळे. आता ही जी प्रॅक्टिस आहे, जसं आपण आपल्या लहानपणापासून तर मोठं होईपर्यंत, पुढे म्हातार होईपर्यंत आपण एक एक गोष्ट शिकतो, त्याची प्रॅक्टिस करतो आणि ते जीवनामध्ये आपण करून घेतो. आपल्या जीवनामध्ये बऱ्याचशा गोष्टी आल्या, आपण चालणं शिकलो, गाडी चालवणं, सायकल इत्यादी. आपण मोबाईल चालवणंही शिकलो, जर शिकलो नसेल तर शिकण्याची इच्छाही राहते आपली, आणि आपण शिकूनही घेतो. तसंच आपल्याला हे जे शिक्षण आहे, हे जी गोष्टी आहे, या जीवनामध्ये कामी पडणाऱ्या आहे. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे भगवंताला प्राप्त करायची. आणि भगवंताला प्राप्त करायसाठीचं शिक्षण म्हणजे सत्संग म्हटलेलं आहे. आता हे जे सत्संग आहे, हे सत्संग याला असं म्हणू शकता तुम्ही की हे सत्संग रूपी हा नळ आहे, नळ. जसं आपल्या घरामध्ये नळ आपण यूज करतो, तर तो कधी प्यायचं पाणी घ्यायसाठी यूज करतो, कधी वापरायचं पाणी घ्यायसाठी यूज करतो, काही धुवायसाठी इत्यादी यूज करतो नळ. पण एखादा काही चिकट झालेलं भांडं असलं आपल्या घरामध्ये, जे तेलाने इत्यादी चिकट झाले असेल, तर नुसतं नळाच्या पाण्याने किंवा नळाखाली धरल्याने ते स्वच्छ होत नाही. कधी ते निरमाने घासावं लागते आपल्याला, कधी त्याच्यामध्ये गरम पाणी टाकावं लागते, आहे की नाही. तर तसंच आपलं जे मन आहे ना, हे मन हे चिकट झालेलं आहे, हे चिकटल्या गेलेलं आहे. कुठे कुठे चिकटलं आहे ते आपल्यालाच माहिती आहे. आपण सकाळी उठतो आणि उठल्याबरोबर जर आपल्याला आपला मोबाईल दिसला नाही तर आपल्याला त्याचा त्रास होते, अरे कुठे गेला. आपलं मन तिथे चिटकलेलं आहे. आपण उठतो आणि उठल्याबरोबर जर आपल्या मनासारखं काही झालं नाही, आपल्याला चहा नाही मिळाला,
आपल्याला काही खायचं नाश्ता इत्यादी बरोबर मनासारखं नाही मिळालं तर आपल्याला त्याचा त्रास होते दिवसभर. आपलं कारण मन त्याला चिटकलेलं आहे की नाही. आपल्या मुलात बाळांमध्ये आपलं मन चिटकलेलं आहे. आपले मुलं चांगले राहिले आपल्यासोबत तरी आपल्याला त्यांची काळजी लागते, म्हणजे मन त्यांच्यावर चिटकूनच राहते. आणि ते आपल्यासोबत चांगले नाही वागले तरी आपलं मन खराब राहते, म्हणजे त्यांच्यावर चिटकून आहे आपलं मन. तर आपलं जे मन आहे आपण सगळीकडे चिटकून ठेवलं ते झालं चिकट. आता ते मन जे आहे हे भगवंताकडे जर आपल्याला वळवायचं असलं तर असं हे वळत नाही काही. हे कोणाचंही राव, तुमचं राव, आमचं राव, का कोणाचंही राव, लहान मुलांचं राव का म्हाताऱ्या माणसाचं राव, ते भगवंताकडे सहज नाही वळत. आता हे वळते केव्हा, जेव्हा काही संस्कार असले, आधीचे काही संस्कार असले तर ते मन वळते भगवंताकडे. जसं आता अजयजी आहे, वहिनी आहे, यांचे पूर्वपार यांच्या इथे पारायण झालेली आहे, यांच्याकडे कितीतरी आयोजन केलेले आहे, तर यांचं मन बरोबर सत्संगाकडे वळेल, पूजाकडे वळेल. पण ज्यांच्यावरती संस्कार नाही आहे, ज्यांच्याकडे आधी झालंच नाही काही, त्यांचं सहज नाही जाऊ शकत मन, आहे की नाही. आणि सांगितलं काय आहे की जो अहंकारी आहे, ज्याला वाटते की हे मी सगळं करत आहे, मी करत आहे, त्याचंही मन भगवंताकडेच लागत नाही. त्याला काय वाटतं हे सगळं माझ्याच्यानी होत आहे. आता ज्याला वाटते माझ्याच्यानी होत आहे तो भगवंताला त्याचं मन भगवंताकडे लागतच नाही, आहे की नाही. तर म्हणून संस्कार महत्वाचे आहे आणि त्या संस्कारामध्ये भगवंताचं कार्य आपल्या हातून होते आणि भगवंताचं कार्य निरंतर आपल्या हातून व्हावं याच्यासाठी आपल्याला स्वतःच प्रयत्न करावा लागते. कारण की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की खाणं, पिणं, राहणं या सगळ्या गोष्टी हे जीव प्राणी पण करतात. सगळे प्राणी तसेच करतात. आपण जे करतो ते करतात. पण आपल्याला एक आहे की आपल्याला मनुष्य शरीर मिळालं म्हणजे आपण भगवंताची प्राप्ती करून घेऊ शकतो, ते प्राणी नाही करून घेऊ शकत. तर म्हणून आपण आपलं जीवन या कामी लावायला पाहिजे आणि त्याच्यासाठी म्हणून ही पहिली पायरी सांगितली आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना सांगायला आनंदही आहे आणि गोष्ट ही आहे की या सत्संगाचं जे आयोजन आहे किंवा ही सत्संगाची सुरुवात जी आहे ही माझ्याकडून या घरापासूनच सुरुवात होत आहे. की आधी जसं आपल्या हातून भागवत कथा इत्यादी कथा, पूजा मोठमोठ्या सगळं झालं, पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की हे सगळ्या गोष्टी व्यावहारिक गोष्टी होत्या. पूजा करणं, कोणाच्या इथे पाठ करणं, त्याचे पैसे घेणं हे वेगळी गोष्ट होती, ते व्यावहारिक गोष्ट होती. पण जे भगवंताला प्रिय आहे असं काम हे आज या घरापासून सुरू झालेलं आहे. आणि हे सत्संगाचं काम आपल्याला इथून सुरुवात केलेली आहे, आता सगळीकडे करायचं आहे. आणि कोणाची इच्छा असूनही एवढा वेळ नाही राहत, तसं व्यवस्था करायला तेवढं मनुष्यबळ नाही राहत, तर त्यांच्यासाठी चांगलं आहे हे सत्संग की गुरुजींना फक्त बोलवलं की गुरुजी माईक स्पीकरही घेऊन येतात आणि थोडक्यात पूजाही होते आणि आपल्याला भजन, आरती इत्यादी सगळ्यांना मिळून करता येते. तर त्याच्यासाठी याचा आता आपण इथून जी सुरुवात केलेली आहे, म्हणजे इथे जे बीज रोपण केलेलं आहे, इथे जे झाड लावलेलं आहे, ते आता वटवृक्ष आपल्याला इथून पुढे करायचं आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. तर नाम संकीर्तन महत्वाचं आहे, नाम घेणं. आणि भगवंताचं नामाचं महत्व आहे. पवित्र असा श्रावण महिना चालू आहे, तर आपण एक महादेवाचं भजन घेऊ आणि मग मी तुम्हाला पुन्हा तुमच्याशी सत्संग सुरू ठेवतो, ठीक आहे. नमः पार्वती पतये, हर हर महादेव हर. महादेवाचं चांगलं भजन आहे, तुम्हाला आवडेल सगळ्यांना. हर 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 महादेव, हर 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 महादेव म्हणा. शिव शंकर आदि देव, हर हर हर
परमेश्वर अखिलेश्वर परमेश्वर अखिलेश्वर परमेश्वर अखिलेश्वर परमेश्वर अखिलेश्वर परमेश्वर अखिलेश्वर परमेश्वर अखिलेश्वर तांडव प्रिय शशि शेखर तांडव प्रिय शशि शेखर हर 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 महादेव हर 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 महादेव शिव शंकर आदिदेव हर 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 महादेव हर हर विश्वहर विश्वनाथ विश्वहर विश्वनाथ विश्वधार विश्वनाथ विश्वधार विश्वनाथ विश्वधार विश्वनाथ विश्वधार विश्वनाथ विश्वधार विश्वनाथ विश्वधार विश्वनाथ हर 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 महादेव हर 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 महादेव शिव शंकर आदिदेव हर 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 महादेव जटाजूट चंद्रधारी 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 दीनन के
पवित्र अशा श्रावण महिन्यामध्ये आपल्याला प्राप्त झालेला हे सत्संग आहे. सत्संग भगवंताचं भेटण्याचं ठिकाण सांगितलेलं आहे. भगवंताचा जर कोणी ऍड्रेस विचारला तर सगळे भक्त एकच म्हणतात की भगवंत भेटतात तर ते सत्संगातूनच भेटतात. मोठे मोठे संत, जे कोणी भक्त तयार झालेले आहेत ते सगळे भक्त सत्संगातूनच तयार झाले आहेत. कारण की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की बिनु सत्संग विवेक न होई, राम कृपा बिन सुलभ न सोई. की चांगलं काय आहे आणि वाईट काय आहे, किंवा कोणत्या गोष्टीतून आपल्याला भगवंताची प्राप्ती होईल, याच्यासाठी विवेकाची आवश्यकता आहे. आणि हे विवेक आपल्याला सत्संगातूनच प्राप्त होते. कारण की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की प्रभू श्रीराम यांची लीला सुरू होती आणि या लीलेमध्ये भगवंत सीतेला शोधायसाठी निघाले. तेव्हा जटायूशी त्यांची भेट झाली. आता जटायू यांना साक्षात भगवंतच भेटले होते. तपस्वी लोक, मोठे मोठे संत ऋषी भगवंताचं स्मरण करतात आणि भगवंताला प्राप्त करतात. पण हे जे जटायू आहे यांना भगवंताची प्राप्ती झाली. आता भगवंतानी, प्रभू श्री रामचंद्रांनी या जटायूला म्हटलं की मी तुम्हाला जीवनदान देतो, तुमचे पंख इत्यादी नवीन करून देतो, तुम्ही पुनर्जीवित व्हाल. पण जटायूने सांगितलं की मी जिवंत होईल, जीवन अजून जगेल, पण माझ्यावरती जी अशी आता कृपा झाली तशी पुन्हा कधी होईल सांगता येत नाही. अंत्यसमयी भगवंताचं नाम मुखामध्ये येणं हे श्रेष्ठ सांगितलं आहे. इथे तर साक्षात भगवंत माझ्या समोर आहे आणि आता मला जीवन जगण्यामध्ये नाही तर मरण्यामध्येच फायदा दिसून राहिला आहे. तेव्हा जटायूने तिथे भगवंताच्या हातामध्येच आपले प्राणत्याग केले. हे विवेक, याला विवेक म्हटलेला आहे. फक्त जगण्यासाठी किंवा व्यावहारिक आपल्या फायद्यासाठी आपलं जीवन न राहता आपलं हे जीवन भगवंताच्या प्राप्तीसाठी आपण लावणे, तशी बुद्धी आपली होणे, याच्यासाठी विवेकाची आवश्यकता आहे. आणि तशी बुद्धी, तो विवेक आपल्याला सत्संगाशिवाय दुसरीकडे कुठे प्राप्तच नाही होऊ शकत. याच्यासाठी आपल्या जीवनामध्ये सत्संग आवश्यक आहे. सत्संग संतांचा संग सांगितलेला आहे, सद्ग्रंथाचा संग सांगितलेला आहे. की
शबरीलाही पण रामाने सांगितलं, ज्या 9 भक्ती सांगितली त्याच्यामध्ये पहिली भक्ती संतांचा संगत सांगितलेली आहे. कारण की आपण सद्ग्रंथ असे वाचायला घेतले तर ते समजणं इतकं सोपं नाही आहे. त्याच्यामुळे सगळ्यात पहिले महत्वाचं सत्संग सांगितलेला आहे, संतांचा संग सांगितलेला आहे. रामायणाचाच प्रसंग निघालेला आहे, तर रामायणामध्ये पण सत्संगाचं महत्व सांगायसाठी सतीचरित्र आलेलं आहे. हे सतीचरित्र शिव महापुराण कथेतही आलेलं आहे आणि हे सतीचरित्र देवी भागवतामध्ये पण आलेलं आहे. हे सतीचरित्र श्रीमद भागवतामध्ये पण आलेलं आहे. हे सतीचरित्र आपण इथे श्रवण करू. मग तुम्हाला आजची जी पुत्रदा एकादशी आहे त्या एकादशीची कथाही मी तुम्हाला सांगतो आणि नंतर आपण इथे आरती करून या सत्संगाला इथे विश्राम देऊ. जसं या सत्संगाचं मनोरथ खुळे परिवार यांनी केलं, त्याच्यात तुमच्या सगळ्यांचा सहभाग राहिला तर आपण भगवंताकडे, गुरुजी म्हणून मी भगवंताकडे प्रार्थना करतो की तुमच्यावरती भगवंत भरभरून कृपा करो. तुमच्या मनामध्ये अजूनही मोठे मोठे आयोजन करायची तशी बुद्धी उत्पन्न हो, तशी शक्ती उत्पन्न हो आणि तुमच्या सगळ्यांचं सहपरिवार जे काही मनोरथ आहे, भविष्यामध्ये तुम्हाला जे जे करायचं आहे ते भगवंताच्या कृपेने प्राप्त हो अशी मी हरीच्या चरणी प्रार्थना करतो. आणि जसं एकादशी तिथी तर महत्वाची आहे, पण आपल्याला जेव्हा जेव्हा भगवंताला भेटायचं असेल, ती कोणतीही तिथी असो, त्याच्यासाठी माध्यम एकच आहे, सत्संग. तर सत्संगाचं महत्व सांगणारं हे सतीचरित्र आहे आणि त्या सतीचरित्रामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की देवादिदेव महादेव यांचा विवाह जेव्हा माता सतीशी झाला, तर माता सती जेव्हा कैलास पर्वतावरती आल्या तर महादेवाला आता एक प्रसन्नता होती की आपण जे ध्यान करतो, आपण जे प्रभू श्री रामाला पाहतो ध्यानामध्ये, कृष्णाचं ध्यान आपण करतो, ध्यानातून बाहेर आल्यावरती आपल्या जवळचं कोणी आहे ज्यांना आपण ती कथा सांगू शकतो. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की देवादिदेव महादेव यांना राम नाम प्रिय आहे. राम नामाचाच ते जप करतात. आणि देवादिदेव महादेव जिथे कैलास पर्वतावर आहे ना, त्या कैलास पर्वतावरती जो बर्फ आहे, हा बर्फ दिव्य बर्फ आहे. आपण जो बर्फ पाहतो जिथे कुठे आपल्या घरच्या फ्रीज मधला म्हणा किंवा कुठलाही, तर तो बर्फ आपल्या हातामध्ये घेतल्यावरती आपल्याला थोड्या वेळाने तो त्याचा त्रास व्हायला लागतो, कारण हा बर्फ सामान्य बर्फ आहे. पण तो कैलास पर्वतावरचा जो बर्फ आहे त्याचा त्रास नाही होत, तो दिव्य बर्फ आहे आणि त्याला एक वेगळा सुगंधही आहे, भक्तीचा सुगंध आहे. आणि देवादिदेव महादेव जिथे आहे कैलास पर्वतावरती, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सगळ्यात जवळ महादेवच आहे. आपल्या सगळ्यांच्या जवळ महादेव आहे, कारण कैलास पर्वत आपण पाहिलेला आहे की नाही. वैकुंठ आपण नाही पाहिलेला आहे, प्रभू श्री रामचंद्राचं साकेत धाम आपण नाही पाहिलं आहे, गोलोक आपण नाही पाहिलेला आहे, पण कैलास पर्वत आपल्याला माहिती आहे की नाही.
कैलास पर्वत आपल्याला माहिती आहे, आपल्या जवळच आहे. महादेव सगळ्यात जवळ आहे. आता महादेव जे आहे कैलास पर्वतावरती माता सती सोबत जिथे बसलेले आहे, तिथे असे तर बर्फाच्या प्रदेशामध्ये झाडं नसतात, पण तिथे भरपूर आहे. आणि ती म्हणजे बेलाची झाडं आहे. चौभोवताल बेलाची झाडं आहे. आणि बेल तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे महादेवाला प्रिय आहे. पण महादेवाला कोणतं बेल प्रिय आहे तुम्हाला माहिती आहे? जे दिव्य बेल आहे कैलास पर्वतावर, ते असं सांगितलेलं आहे की त्याच्यावरती राम नाम अंकित आहे, राम लिहिलेलं नाव आहे तिथे. आता ते राम नाव लिहिलेलं जे बेल आहे ते जेव्हा भगवंतावर पडत राहते वरून, तेव्हा देवादिदेव महादेव यांना प्रसन्नता प्राप्त होते. देवादिदेव महादेव यांचं जे पूजन आहे सगळ्यात सोपं पूजन सांगितलेलं आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे महादेवाच्या पूजेसाठी खूप तयारी करायचं काम नाही आहे. एक लोटा जल आहे म्हटलेलंच आहे की नाही? पण त्याच्यात सांगितलेलं आहे की शिव महापुराणही सांगते आणि सर्व ऋषींनी सांगितलेलं आहे की ज्याचं काहीच सामर्थ्य नाही आहे, ज्याचं जो काहीच करू शकत नाही, एखादा मूक आहे, एखादा बधीर आहे, किंवा ज्याच्यामध्ये समज नाही आहे, त्यांनी अशी भक्ती करावं. एक लोटा पाणी घेऊन जाव, महादेवावरती घालावं. ती भक्ती त्याच्यासाठी सांगितली आहे की जो काहीच नाही करू शकत त्याच्यासाठी. पण तुम्ही आपण सगळेजण सगळ्या प्रकारचं सगळं करू शकतो. आपल्याला सगळं ज्ञान आहे. आपण भगवंताच्या कथाही श्रवण करू शकतो, आपण भगवंताचं नामस्मरणही करू शकतो, आपण भगवंतासाठी कीर्तन भजनही करू शकतो. तर आपण ते केलं पाहिजे. भगवंतासाठी नैवेद्याची तयारी आपण करू शकतो. आपण आपल्या हातून दानही करू शकतो, अन्नदान इत्यादी करू शकतो. तर आपण या गोष्टी करायला पाहिजे. फक्त एक लोटी पाणी आपण महादेवाला घालून आपली जबाबदारी संपत नाही. आपली जबाबदारी संपत नाही. आता भगवंत जे आहे देवादिदेव महादेव माता सतीला जेव्हा ध्यानातून बाहेर आल्यावर कथा सांगतात, तेव्हा माता सती यांचं लक्ष नाही राहत, कथेमध्ये लक्ष नाही राहत, सत्संगामध्ये यांचं लक्ष नाही राहत. आता महादेव यांनी विचार केला की पती पत्नीचं नातं हे थोडं वेगळं नातं आहे. कारण की पत्नीची प्रत्येक गोष्ट पती काही ऐकत नाही, लक्ष देऊन ऐकत नाही, ती सांगत राहते. आपण आपल्या समाजातलंच उदाहरण घ्या ना, आपल्या घरचंच उदाहरण घ्या. एखादा पती बाहेरून आला त्याच्या कामावरून, कोणतं काम करून तो बसला, त्याची पत्नी त्याला सांगत बसते, अहो आज हे झालं ते झालं, आज हा आला होता तो गेला होता, असं झालं, शेजारी असं झालं, तिकडे असं झालं, याचा फोन आला तसा. आणि थोड्या वेळाने त्या पतीला जर विचारलं तुझ्या बायकोनी काय सांगितलं, तर तो सांगू नाही शकत, कारण तो तेवढं सिरियस घेत नाही, लक्ष देऊन ऐकत नाही. आणि एखादा पती जर त्याच्या पत्नीला म्हणत असेल की अगं आज ना इतके जण आपल्याकडे येणार आहे, त्याची व्यवस्था अशी कर तशी कर, एखादी बाई हाताशी ठेव किंवा काही, आणि थोड्या वेळाने पाहिलं तर ती पत्नी तिच्याच मनाने करेल, त्याच्या मनाने नाही करत. कारण ते नातच तसं आहे की पती एखादी गोष्ट सांगून देते, पत्नी त्याचा लोड घेत नाही, आणि पत्नी एखादी गोष्ट सांगते तर पती घेत नाही, ते नातच तसं आहे. आता जे देवादिदेव महादेव आहे यांच्या जेव्हा लक्षात आलं की आपण किती सत्संग, आपण किती कथा सांगून राहिलो, भगवंताबद्दल प्रेम उत्पन्न झालं पाहिजे म्हणून, पण माता सती या श्रवण नाही करत आहे. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की हे जे सती चरित्र आलेलं आहे, हे सती चरित्र म्हणजे हे जगदंबेचं चरित्र आहे. आणि जगदंबा म्हणजे आपली जगतजननी आई आहे आपली. आता आईचं कसं सांगितलेलं आहे, आई 2-3 प्रकारे शिकवते मुलांना. कधी कधी मारूनही शिकवते, कधी कधी रागवूनही शिकवते, कधी कधी प्रेमाने शिकवते. आता ही जी जगदंबा आहे ही आपली आई आहे. ही आई कशी मुलांना
गोडही खाऊ घालते आणि कधी कधी त्यांच्यासाठी चांगलं असलं पण कडू असलं तर ते औषधही खाऊ घालते. कारण की ती आई म्हणजे आईच राहते. ती वेगवेगळ्या पद्धतीने मुलाचा सांभाळच करणारी राहते. आता एखाद्या मुलाला काही पायाला लागलं आणि त्याला जर काही पस झाला आणि तो काढायचा असला तर तीच आई आहे त्याचा पाय पक्का धरून ठेवते आणि डॉक्टरला म्हणते तुम्ही काढा याचं, मी याला सांभाळते. आता त्या पोराला त्रासही होते तरी ती आई सोडत नाही. कारण तिला वाटते की यांनी आपल्या मुलाला आता त्रास होईल पण पुढे त्याचा त्रास कमी होईल. आता अशीच जगदंबा जी आहे ही सती या आपल्या आई आहे आणि त्यांनी त्यांचं चरित्र असं दाखवलं. त्याचं कारण म्हणजे आपल्याला शिकवायसाठी. जसं तुम्हाला माहिती आहे की एखादी आई जेव्हा मुलाला चालणं शिकवते तेव्हा काय करते, त्याला असं समोर उभं ठेवते, तो कसा कसा उभा होते आणि त्याला म्हणते बाळा ये ये. त्याला वाटते आपली आई पुढे आपल्याला पडू देणार नाही, तो पुढे एक पाऊल घेते. आता त्याची आई काय करते, त्यांनी एक पाऊल पुढे घेतलं की ही 2 पावलं मागे जाते. आता हा बाळ पडायला जाते पण त्याला वाटते आई समोर आहे, अजून तो पाऊल समोर टाकते. आता अशा करता करता तो चालणं शिकून जाते आणि ही मागे मागे चालते मुद्दामून. हिला सरळ चालता येते पण ही मागे चालते. त्याचं कारण म्हणजे मुलाला शिकवायसाठी. आता मुलाला शिकवायसाठी म्हणून ही माता अशी करते. तर ही तर जगत जननी आहे, ही आपल्याला शिकवायसाठी तिचं चरित्र तिने तसं दाखवलेलं आहे. आता देवा